शिंदेंच्या शिवसेनेकडनं मनसेसोबत युतीच्या हालचाली सुरू. उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती. युती पूर्णत्वास नेण्यासाठी शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याचीही माहिती. शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन. मुंबईमध्ये ठाकरे आणि शिंदेंकडनं मेळाव्याचं आयोजन. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार. सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्ष ठामपणे उभी. दैनिक सामनातनं विरोधकांना सणसणीत टोला. शिवसेना कधीही गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही. भाजपला डिवचलं. बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरनं आरोपांची राळ. पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता उघडी. मतदारांची यादीही सापडल्याचा रंजन तावरेंचा आरोप. तर बँकेत पैशांची पाकिटं भरायचा उद्योग सुरू आहे का, असाही सवाल. मुंबईच्या उपनगरामध्ये रात्रभर पावसाची संततधार. सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू. रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर. तर देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, ताम्हिणी घाट 30 सप्टेंबरपर्यंत बंद. पुण्यामध्ये तुफान पावसाची हजेरी. अनेक परिसरात पाणी साचलं. हिंगणे खुर्द परिसरात घरांमध्येही पाणी शिरलं. कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं. अमेरिकन सैन्यानं युद्धात हस्तक्षेप केला तर परिणाम वाईट होतील, इराणचा इशारा. युद्धादरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी राबवलं ऑपरेशन सिंधू. 110 भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दिल्लीत दाखल. अर्मेनिया मार्गे विद्यार्थी भारतात परतले. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं सोलापुरामध्ये निधन. वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून होते आजारी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली.